तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आता मोठी खुशखबर असणार आहे. लाडक्याताईंनो, तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत आहात, तुमच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहात, तर तुमची प्रतीक्षा ही आता लवकरच संपणार. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हप्ते वितरणाच्या हालचालीला वेग आलेला आहे आणि हप्त्याचं वितरण हे कुठल्याही क्षणी तुम्हाला आता पाहायला मिळणार असल्याची बातमी प्रसार माध्यमांवर सुद्धा फिरत आहे. तर या बातमीत कितपत सत्यता आहे, हप्ता नेमका कधीपर्यंत जमा होईल आणि केवायसी संदर्भात नवीन काही अपडेट आहे का, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात पाहायला मिळत असतात, त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवर अपडेट राहत चला. तर लाडक्या बहिणींसाठी आजच्या घडीची आणि आताच्या घडीची एक मोठी अपडेट येत आहे. प्रसार माध्यमांवर एक बातमी व्हायरल होत आहे की लाडक्या बहिणींना वटपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर या हप्त्याचं वितरण म्हणजेच जून महिन्याचे 1500 रुपये वाटप केल्या जाऊ शकते. तर लाडक्याताईंनो, सध्या तरी या हप्त्याचं वितरण हे 29 तारखेला म्हणजे 29 तारखेला वटपौर्णिमा आहे आणि 29 तारखेला वितरण होताना सध्या तरी दिसत नाही. पण कसलीही शक्यता ही नाकारता येत नाही. वितरण डायरेक्ट सुद्धा होऊ शकते, कसलाही GR न येता, कसलीही घोषणा न होता. आपण या अगोदर सुद्धा पाहिलेलं आहे की डायरेक्ट वितरण हे बऱ्याचदा झालेलं आहे. पण जर GR यायचा असेल तर आज या हप्त्याच्या वितरणासंदर्भातला GR हा येऊ शकतो, कारण उद्या शुक्रवार आहे, त्यानंतर मग 2 दिवस शनिवार रविवार सुट्टी राहत असते आणि मग 29 तारखेला वितरण हे शक्य नसणार आहे. त्यामुळे आज जर संध्याकाळपर्यंत हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध झाला तर नक्कीच याच महिन्यात तुम्हाला या महिन्याचे पैसे म्हणजेच जूनचे 1500 रुपये जमा केले जाऊ शकते. आम्ही वरिष्ठांकडून या हप्त्याच्या वितरणासंदर्भात वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. नेहमीच आपल्या चॅनलवर तुम्हाला खरी बातमी देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो, त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर केवायसी संदर्भात काही नवीन अपडेट आहे का, असा सुद्धा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत होत्या. पण लाडक्याताईंनो, सध्या तरी केवायसी संदर्भात अपडेट ही आलेली नाही. पण लाडक्याताईंनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केवायसी लवकरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर उपलब्ध करून दिल्या जाऊ शकते. पण ज्या लाडक्या बहिणींनी फ्रॉड करून म्हणजे शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी असतील अशा लाडक्या बहिणींनी जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्याकडून आता पैसे वसूल करणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. त्याचसोबत काही पुरुषांनी सुद्धा या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता, तर त्यांच्याकडून सुद्धा लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंतचे जेवढे हप्ते त्यांना मिळाले असेल सर्व हप्ते त्यांच्याकडून वसूल करून घेऊन त्यांच्यावर कारवाई सुद्धा होणार असल्याची माहिती ही समोर येत आहे. आणि लाडक्याताईंनो, पात्र लाडक्या बहिणींसाठी कसलीही चिंता नसणार आहे. या हप्त्याच्या वितरणावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. हप्ते वितरणासंदर्भात जशी काही नवीन माहिती नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.